जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पहा, जिल्हा परिषद भरतीची जी काही परीक्षा आहे ती सुरू झालेली आहे आणि दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जे काही पेपर झालेला होता त्यातील काही प्रश्न माझ्याकडे जे प्राप्त झालेले आहेत त्याच्यावरती या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न म्हणजे IBPS कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे आणि कोणत्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारत आहे, तर हे महत्त्वाचं आहे. याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा. ज्या घटकावर प्रश्न विचारत आहे IBPS कंपनी, तर त्याच घटकाचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि या परीक्षेमध्ये यश मिळवा. चला तर जे काही मला प्राप्त झालेले प्रश्न आहे ते आपण थोडक्यात पाहूया. पहा, प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर नरेंद्र सिंग तोमर हे भारताचे सध्याचे आपले कृषी मंत्री आहेत. अशा पद्धतीनं विचारलेला प्रश्न होता. IBPS पॅटर्न जास्तीत जास्त पहा चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारत आहे. त्यामुळे चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा. त्यानंतर प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणी केली? तर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, अतिशय सोपा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, चाकणचा किल्ला कोणत्या राज्यात आहे? राज्य विचारले. पहा, तर आपल्या महाराष्ट्रामध्येच चाकणचा किल्ला आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. असा सोपा प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं आपण, तर उतारा या घटकावर आधारित त्या ठिकाणी 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते. महत्त्वाचं आहे की एक उतारा दिलेला असतो आणि त्या उताराच्या खाली 5 प्रश्न दिलेले असतात 5 मार्कासाठी. तर त्याच्यावर आधारित त्यासाठी उतारा व्यवस्थित वाचायचा आणि तो समजून घ्यायचा आणि त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे असतात. त्याचे म्हणजे 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. त्यानंतर तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तलाव या शब्दाला समानार्थी शब्द जलाशय किंवा सरोवर दोन्ही चालतील, असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर IBPS कंपनीने अमृत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला होता. तर अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो काय आहे? विष हा अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल. त्यानंतर IBPS कंपनीने वाक्प्रचार, शब्दसमूह, काळ यावर प्रत्येकी एक प्रश्न विचारलेला होता. म्हणजे मराठी व्याकरण हा घटक देखील महत्त्वाचा आहे. याच्यावर आधारित देखील प्रश्न विचारले जातात. वाक्प्रचार असतील, शब्दसमूह असतील, काळ यावर आधारित प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर इंग्रजी या विषयीची बरेच मुलांना भीती असते. इंग्लिशमध्ये सेंटेन्स अरेंजमेंट, त्यानंतर आर्टिकल, पॅरेग्राफ, स्पेलिंग मिस्टेक. एखादं सेंटेन्स दिलेलं जातं, त्याची अरेंजमेंट योग्य क्रम लावून त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते पूर्ण होईल एखादा शब्द वापरून, अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यानंतर आर्टिकल आहे, पॅरेग्राफ आहे. मराठीचा देखील पॅरेग्राफ विचारला जातो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा पॅरेग्राफ विचारला जातो. त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक, काही चुकीची स्पेलिंग दिली जाते ती व्यवस्थित बरोबर करा असं त्या ठिकाणी सांगितलेलं जातं. म्हणजे इंग्लिशवर आधारित हे जे काही प्रश्न आहेत हे देखील महत्त्वाचे आहेत, कारण त्याचे तुमचे मार्क कट नाही झाले पाहिजे, ते पूर्ण मार्क भेटले पाहिजे. त्यामुळं हे जे घटक आहे सेंटेन्स अरेंजमेंट, आर्टिकल, पॅरेग्राफ, स्पेलिंग मिस्टेकचे घटक यावर जास्तीत जास्त फोकस करा. त्यानंतर महत्त्वाचं गणित आणि बुद्धिमत्ता अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मालिकेवर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजे मालिकेवर आधारित म्हणजे काही एखादी संख्यांचा क्रम दिलेला जातो, त्यातील मध्येच एखादी चौकट रिकामी सोडली जाते आणि त्याच्यामध्ये कोणती संख्या येईल अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात. त्यानंतर आकृतीवर आधारित प्रश्न आहेत. त्यानंतर महत्त्वाचं नफा तोटा या घटकावर आधारित देखील प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर टक्केवारी आणि वेन आकृती महत्त्वाचा आहे. इत्यादी जे काही प्रश्न होते हे 10वीच्या क्लासवर आधारित हे प्रश्न सगळे विचारण्यात आलेले होते. गणित आणि बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्लिश असेल, मराठी व्याकरण असेल, 10वीच्या बेसवर आधारित हे प्रश्न आजच्या त्या ठिकाणी 7 ऑक्टोबरच्या पेपरमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर नेमकं तयारी कशी करावी, कोणत्या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न होते हे आपण पाहिलेलं आहे.
अशाच पद्धतीचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न जे काही विचारले जातात या घटकावर आधारितच जास्तीत जास्त तयारी करून या परीक्षेमध्ये यश मिळवा. या व्हिडिओमध्ये एवढ्याच अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स प्रश्न पाहण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर देखील करा. धन्यवाद.